मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला म्हणजे नक्की नेमकं काय केलं ऐकून अभिमान वाटेल. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर झालं असं, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य त्यांच्या पश्चात मराठ्यांनी संपूर्ण देशामध्ये पसरवलं. संपूर्ण देशामध्ये एकच रंग दिसत होता, तो म्हणजे भगवा. पाकिस्तानमध्ये सिंधू नदीवर एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे अटक. इसवी सन 1581 साली अब्दालीच्या सैन्यापासून संरक्षण करण्यासाठी अकबराने हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा परीघ जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. 28 एप्रिल 1728 रोजी रघुनाथराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. फक्त जिंकलाच नाही तर अहमदशाह अब्दाली याचा मुलगा तैमूरशाह अब्दाली याला मराठ्यांनी अक्षरशः पळवून लावले. मराठे इथेच थांबले नाही, त्या तैमूरचा पाठलाग करत थेट पेशावरपर्यंत पोहोचले आणि पेशावरपर्यंत सगळा प्रदेश जिंकून घेतला. अटक किल्ल्याच्या पलीकडे मराठ्यांनी आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला. यावरूनच अटकेपार झेंडा फडकवण्याची मन प्रचलित झाली. एखाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे झालेला दणदणीत विजय दाखवण्यासाठी आजही ही म्हण वापरली जाते. म्हणून हा व्हिडिओ अभिमानाने प्रचंड शेअर करा आणि अशा युनिक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.